नमस्कार. आज काहीतरी घरातीलच भाजी करण्याचा विचार केला आणि त्याच त्या भाज्यासुद्धा खाण्याचा कंटाळा येतो. घरातील भाजी तर करावीशी वाटते, पण ती लवकर होईल का नाही हा सुद्धा विचार येतो. तर अशी पटकन भाजी आणि चवीलासुद्धा अतिशय चविष्ट अशी भाजी काहीतरी होत असेल, तर मग म्हटलं तीच भाजी आपण करूया. चला तर मग वेळ न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा आता इथे अगदी कमी साहित्यांचा वापर करून सुद्धा आपण घरातील अशी चविष्ट भाजी तयार करू शकतो. तर इथे 8 ते 10 काळी मिरी घ्यायची, 1 चमचा पोहे खाण्याचा एवढी बडीशोप, 1 विलायची घ्यायची आणि अर्धी लहान वाटी एवढं सुकं खोबरं खिसलेलं घेतलेलं आहे. पोहे खाण्याचाच 1 चमचा जिरं, 1 ते 1.5 चमचा एवढे धणे, 1 जावित्री आणि कलमीचे 2 लहान तुकडे. यातील एखादा मसाला तुमचा स्किपसुद्धा तुम्ही करू शकता जर वेळेवर नसेल तर. आणि तमालपत्र घ्यायचं. एक मध्यम आकाराचा कांदा असा कापून घेतलेला आहे लांबट, 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो व कोथिंबीर घेतलेली आहे. आता आपण यामध्ये कढीपत्तासुद्धा घेणार आहोत. हेच घेतलेलं सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत. त्याआधी इथे मी जे डाळवं घेतलेलं आहे ते सुद्धा 1 चमचाभर घेतलेलं आहे आणि बेसन पीठ ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे कशासाठी घेतलेलं आहे तर. आता जो कांदा घेतलेला आहे तो छान आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजायचा आहे. कांदा भाजत असताना त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल टाकलं तर कांदा आपला लगेचच परतला जातो. जर हा कांदा वेळेवर जर खूपच घाई असेल तर तुम्ही गॅसवर सुद्धा भाजू शकता. त्यानेही कांदा लवकर भाजला जातो आणि तुमचा वेळसुद्धा वाचतो. आता हा कांदा छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये जे घेतलेलं मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. मसाल्यांमध्ये कांदाच छान भाजून घ्यायचा, कारण कांदा जितका छान भाजला जाईल तितकाच भाजीला खमंगपणा येतो. आता आपण इथे एक मध्यम आकाराचाच कांदा वापरलेला आहे. तुमच्याकडे जर मसाला नसेल तर यातला मसाला तुम्ही एखादा नाही टाकला तरीही चालेल. आता आपण अगदी घरातीलच साहित्यांपासून भाजी करणार आहोत, त्यामुळे आपण यामध्ये फारच कमी मसाल्यांचा वापर केलेला आहे. आता बघा जे आपण इतर मसाले घेतलेले होते ते सुद्धा यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता हे सुद्धा आपण छान भाजून घेणार आहोत. मसाला एक भाजायचा छान खमंग आणि तेलात सुद्धा छान असा परतून घ्यायचा, त्यामुळे भाजीला एक छान वेगळी अशी चव येते. आता यामध्ये टोमॅटोसुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि जे डाळवं घेतलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. दोन्हीही छान भाजून घ्यायचे आणि तुम्ही हे वाटण असं फ्रीजमध्ये सुद्धा स्टोअर करू शकता. त्यानेही काय होईल, तुमचा वेळसुद्धा वाचेल आणि एखाद्या वेळी वेळेवर जर कुठली भाजी करायला नसेल किंवा काहीही साधी भाजी करतो म्हटलं तर पटकन हा तुम्ही मसाला त्यामध्ये यूज करू शकता. आता आपण लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा देखील यामध्ये टाकून घेणार आहोत. कढीपत्ताही यातच टाकणार आहोत. कढीपत्ता तुम्ही थोडासा जास्तही टाकला तरीही काही हरकत नाही. कढीपत्त्यानेही भाजीला छान अशी चव येते आणि कोथिंबीरसुद्धा यातच घालून घ्यायची. आता हा मसाला छान असा खमंग भाजायचा आणि गार करून घ्यायचा. आता मसाला माझा भाजून झालेला आहे आणि गार करून घेणार आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा आता मी टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये पाणी टाकून मी छान अशी याची पेस्ट करून घ्यायची. मसाला छान हा बारीक मिक्सरमध्ये करून घ्यायचा. जास्त जाड जर मसाला राहिला तर मसाला पूर्ण खाली राहतो भाजीमध्ये आणि भाजी पातळ असं पाणीच वर राहतं. त्यामुळे छान असा मसाला केव्हाही बारीक करून घ्यायचा. आता भाजीच्या फोडणीसाठी मी भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्या तेल तापल्यानंतर एक तमालपत्र टाकून घ्यायचं आणि हा मसाला जो आपण बारीक करून घेतलेला होता तो घालून घेतलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे जर मसाला जर जास्त वाटत असेल तर तुम्ही हा काढून एअरटाईट डब्यामध्ये स्टोअरसुद्धा करू शकता फ्रीजमध्ये. आता आपण हा छान असा भाजून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत हा आपल्याला परतायचा आहे. त्यामुळे भाजीवर तवंगसुद्धा छान येईल आणि भाजीला रंगसुद्धा छान येईल. आता पहा यामध्ये हळद घातलेली आहे, पाऊण चमचा एवढी धनेपूड, पाऊण चमचा एवढा गरम मसाला घातलेला आहे आणि आता आपण तिखट घालणार आहोत. तर इथं मी पाऊण चमचा एवढं तिखट घातलेलं आहे व कसुरी मेथीसुद्धा यातच घातलेली आहे. छान आता हे कोरडे मसाले आपण या तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि छान असं परतल्यानंतर मसाल्यातील तेल वेगळं होईपर्यंत आपल्याला हा परतायचा आहे. पाहू शकता मसाला हा छान बारीक करून घेतलेला आहे, त्यामुळे मसाला लवकर परतला जातो. आता यावर झाकण ठेवून आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. पहा आता झाकण काढल्यानंतर यातील तेल वेगळं झालेलं आहे आणि आपण यामध्ये
पूर्ण साहित्य टाकून सुद्धा घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये कोमट पाणी टाकून घेणार आहोत किंवा छान असं कडकडीत गरम केलेलं पाणीही तुम्ही यामध्ये टाकू शकता. फक्त थंड पाण्याचा आपल्याला भाजीमध्ये वापर करायचा नाही, कारण गरम पाण्यामुळे भाजीला छान अशी चव येते. आता छान असं पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं. इथे पाणी मला थोडं कमी वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी परत थोडं पाणी घालणार आहे, कारण आपण इथे डाळवं घातल्यामुळे भाजीला घट्टपणा लगेच येतो. तर आता यामध्ये आपण परत एकदा मी पाणी घालणार आहे आणि भाजी कितपत पातळ पाहिजे तुम्हाला ते तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे ठेवू शकता आणि त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा इथे वापर करायचा. आता भाजीला छान उकळी आपण येऊ देणार आहोत. त्यामध्ये चवीप्रमाणे मी मीठसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि आता आपण पूर्ण हे मीठ त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आणि भाजीला छान अशी उकळी येऊ देणार आहोत. त्यासाठी आता आपण पुढची तयारी करणार आहोत भाजीची. तर आता पाहू शकता इथे आपण जे बेसन पीठ घेतलेलं होतं ते बेसन पीठ त्यामध्ये लाल तिखट टाकणार आहे. अगदी थोडंसं टाकायचं आणि इथे हळद टाकलेली आहे. इथे अगदी चिमूटभर एवढं धनेपूड आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. आता हे आपल्याला पाणी टाकून छान असं भिजवून घ्यायचं आहे. पूर्ण हे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत मी आणि पाणी यामध्ये आपल्याला बेतानेच वापरायचं आहे. जास्त पातळ असं आपल्याला हे भिजवायचं नाही बेसन पीठ. तर पाहू शकता हे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवणारच आहे की आपल्याला हे कितपत पातळ पाहिजेत. तर अशा पद्धतीने हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे मसाले यामध्ये. आता इथे तुम्हाला थोडी आपण ह्या ज्या डुबुक वड्यांची भाजी करणार आहोत तर त्यामध्ये तुम्ही थोडा सोड्याचाही वापर करू शकता आणि तुम्हाला जर सोडा स्किप करायचा असेल तर आपण त्यामध्ये 1 ते 1.5 पडी एवढं तेल घालायचं आहे. तर मी इथे सोडा वापरत नाही, मी इथे तेलच वापरणार आहे. तर मी इथे पाहू शकता पोहे खाण्याचे 1 ते 1.5 चमचा एवढं मी तेल यामध्ये वापरलेलं आहे आणि छान परत एकदा हे मिक्स करून घेणार आहे. आणि आता हे पूर्ण जे विस्करचं लागलेलं आहे ते काढून घेणार आहे आणि आता भाजीला सुद्धा छान उकळी आलेली आहे. आता बेसन पीठ पाहू शकता अशा पद्धतीने छान याच्या जशा आपण मूग वड्या करतो तशाच आपल्याला या बेसन पिठाच्या वड्यांसारख्याच यामध्ये अशा टाकायच्या आहेत. म्हणूनच याला डुबुक वड्या असं नाव पडलेलं आहे. तर पाहू शकता अशा सगळ्याच फक्त भाजीला छान उकळी येऊ द्यायची आणि नंतरच ह्या बेसन पिठाच्या वड्या यामध्ये आपल्याला सोडायच्या आहेत. त्यामुळे भाजीतील ज्या वड्या आहेत त्या छान शिजून वर येणार आहेत आणि भाजी 5 ते 7 मिनटं आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. फक्त समजायचंच की शिजल्यानंतर वड्या छान वर येतात तेव्हा आपली भाजी शिजलेली आहे असं समजायचं आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर वरून घालायची. अगदी चवीला अप्रतिम अशी ही भाजी तयार होते आणि घरात सर्वच आवडीने खातील अशी ही भाजी होईल. तर पाहू शकता तुम्ही भाजी किती छान दिसत आहे. तर अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा. खरंच सांगते चवीला अप्रतिम लागणारी अशी ही भाजी आहे. तर अशा पद्धतीने आपला रात्रीच्या जेवणाचा हा बेत तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक व शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.